हाय, हॅलो, नमस्कार. नेक्स्ट ऑलिम्पिक चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर वाजले सकाळचे 5:45 वाजायला आलेत आणि आम्ही चाललोय ज्योतिबाच्या दर्शनाला. चला तर मग तुम्ही पण येताना सोबत. तर व्हिडिओ नक्की स्किप न करता संपूर्ण बघा. ज्योतिबाच्या नावानं सांग भलं. सांग. मैत्रीला पार्क केलंय कराड एसटी स्टँडच्या इथे पे अँड पार्क मध्ये. चला आता एसटी कोणती ते बघूया पटकन. सिद्धू खूप खुश आहे बुर जायचं म्हणून. सिद्धू इथे जरा एक स्माइल दे ना. ए सिद्धू. एक मिनिट बघा. खिडकी दोन्ही वरती नव्हतं. आलो आम्ही एस टी मध्ये. सिद्धू बघा कशी बसलाय. लेट झाला. अर्ध्या तासानंतर एस टी मिळाली आहे. एस टी रिकामीच आहे. सकाळचा टायमिंग आहे. चालू झाली एस टी आमची. सूर्यदेवतेचं दर्शन झालेलं आहे आणि आभाळ तसे स्वच्छच आहे. फक्त एक दोन असे काळे ढग आहेत. मस्त वाटतं, फ्रेश वाटतं एकदम. घरातून नाश्ता बनवून आणलेला आहे त्यांच्यासाठी, सिद्धूसाठी, माझ्यासाठी. मस्त गरमागरम उपमा. या खायला. कसा आहे? छान आहे? छान आहे? छान झाला. मोठ्या मग खायची पिशं थांबायचं. पावणे 8 वाजलेले आहेत आणि कोल्हापूरमध्ये पोहोचलोय आपण. पोहोचलोय कोल्हापूर एस टी स्टँडला आणि इथे बघा, इथे बस लागणार आहे आपली ज्योतिबा. तर बस अजून आलेली नाही, थोडा वेळ यायला, 15-1 मिनिटं. तर बघतो, नाश्ता करून घेतो आम्ही. कोल्हापूरचा नाश्ता. चला बाहेर मस्त गरमागरम काय काय बनतंय दाखवते तुम्हाला. बघा कोल्हापूर एस टी स्टँडच्या बाहेर असे ना स्टॉल आहेत. वडा, पॅटीस, भजी, मेदू वडा बनतोय, इडली, डोसा पण आहे. तर नाश्ता करण्यासाठी बरेच सारे ऑप्शन आहे, पण आम्ही कन्फ्युज आहोत. परत पोट वगैरे खराब झालं तर लांबचा प्रवास करायचा. खाऊया. येताना काहीतरी खाऊ. आता सध्या आहे नाश्ता, तो बघतो, खातो. वडा सांबार. एस टी स्टँडच्या इथे बघा पाठी असे ना फोटो लावलेले आहेत. राजश्री शाहू महाराज, खासबाग कुस्त्यांचं मैदान, पन्हाळा, ज्योतिबाचा फोटो इथे आहे, कोल्हापूरची अंबाबाई आणि हा शाहू पॅलेस आहे ना हो? कोल्हापूर पॅलेस. उतरले ज्योतिबाला. धुकं बघा ना. गार वातावरण, हवेतलं गार वाटत. मस्त वाटतंय एकदम पिक्चर आहे. मस्त कान टोपी ठेवली नशीब तिने.
भीमाशंकरला असं वातावरण हो असतं. आणि ना असं मस्त वाटतं झाडांवरती ते असं मस्त वाटतंय. हे बघा तर झाड बघा ना कसं दिसतंय. हो. एसटी मध्ये पण मस्त वाटत ना हो. आणि गार आपण वातावरण. भरपूर उंचावरती आहोत. कान बंद होत ते एसटी मध्ये. तुम्हाला मोबाईल मध्ये दिसत असेल की माहित नाही. हो दुःख असं दिसतंय असं इथून डोळ्यांनी दाखवू का? स्पष्ट इथे आम्हाला. आज मंगळवार आहे तरी पण गर्दी गर्दी वाटते थोडी आणि एसटी टायमावरती नाही मिळाले आम्हाला. अजून सुट्ट्या नाही संपल्यात 15 तारखेपर्यंत. हो ते तर माहितीये. ते नारळ नारळ पेढे गुलाब गुलाल बऱ्याच गाड्या दिसतात. हा नाही नाही नको. मंदिराच्या परिसरात लिहिलंय बघा तिथे दख्खनचा राजा. बरेच जण दर्शन घेऊन चाललेत. चालले. आपल्याला एसटी वेळेवरती मिळाली असते आपण पण दर्शन घेऊन चाललो असतो ना. असं होईल छान दर्शन. कोल्हापूर एसटी स्टँडला पोहोचल्यानंतर ना तुम्ही रिक्षाने वगैरे पण येऊ शकता पण रिक्षावाले कसं जास्त पैसे घेतात तिथे यायचे. आणि आता आपली तिकीट किती होती? एक फुल 84 रुपये झाले तिघांचे. अच्छा तिघांचे मिळून 84 रुपये झाले. तुम्ही जर पूर्ण फॅमिली मिळून येत असाल ना तर तुम्ही रिक्षा करा. असं दोघं तिघ जण येत असाल तर मग नाही. प्रवेशद्वार आहे मंदिराचं दख्खनचा राजा. एक मिनिट. भरपूर थंड असं गार वार आहे मस्त वाटतंय. वातावरण खूप छान आहे है ना? यायचं असेल तर पहाटे लवकर या. हो मस्त असं उन्हाच्या आधी आलं ना हो. गार वातावरण भेटेल. मस्त उन्हाचा वाटतंय. त्रास पण नाही होणार. दोन्ही साईडला स्टॉल आहेत. कुरमुरे त्याला काय बोलतात बत्ताशा गुलाल खोबरं लहान मुलांसाठी खेळणी कंदी पेढा. मंदिराकडे जाताना अशा बघा पायऱ्या उतरत जायचंय आणि अशा 4-5 पायऱ्या असल्यानंतर थोडस परत चालायचं परत थोड्याशा पायऱ्या असं आहे. कंटिन्युअस चालणं नाही. हो मंदिराचा कळस दिसला. चांगलं मंदिराचा कळस दिसतोय. कसलं भारी वाटतं मस्त वातावरण आहे. वाडी रत्नागिरी या गावामध्ये ज्योतिबाचं हे मंदिर आहे. डोंगर आहे वाडी रत्नागिरीचा. तिथे दख्खनचा राजा बसलाय. काय घ्यायचंय? नारळ. 100 रुपयाला ना दादा? चालेल मग हेच द्या. हे घे बाळा. बघा इथे दादाकडे चप्पल पण ठेवली आहे आणि नारळ हार अगरबत्ती गुलाल असं सगळं याच्यामध्ये. हे काय दादा? दवना. अच्छा दवना पण याच्यामध्ये. दादाचं स्टॉल इथे मंदिराच्या बाजूलाच आहे. पहिलंच शॉप. आलो मंदिराच्या परिसरामध्ये. सगळीकडे गुलाल गुलाल दिसत आहे. मस्त वाटतं एकदम. मंदिराच्या आतमध्ये पण भरपूर स्टॉल आहेत. हो चांगलं दर्शनासाठी लाईन आहे. पटकन लाईनकडे जाऊया. आणि मस्त वाटतंय गुलाल सगळीकडे. हा रंग एकदम असा डोळ्याला बोलतात ना थंडावा देणारा रंग असं वाटतं. लाईनीत उभं राहिलोय. पाठी दिसते तुम्हाला. असं फिरू जायचंय. कमीच लाईन. पाऊण तास लागेल. अर्धा तास पण नाही. अर्धा पाऊण तास लागेल. चला इथपर्यंत आले लाईनीमध्ये. 20 मिनिटं झाली आता बघा. गर्दी वाढते ना हो आज. इथे नंदी देवाचं दर्शन होतं बघा आपल्याला आधी. दक्षिणा सोडायची आपल्या इच्छेने. पहिल्या पूजेचं दान द्यायचं. नमस्कार करून ओवाळणी.
चांगलं. पायरी साधून अंबाबाईचं दर्शन झालं. आता ज्योतिबाचं दर्शन घेऊया. मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलोय आपण मंदिराच्या. श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न. चांगलं. आतल्या साईडला आतल्या साईडला या तोंडाजवळ बघा. ज्योतिबाच्या नावानं चांगलं. मस्त एकदम छान दर्शन झालं ना. दर्शन करून बाहेर आला. दर्शन करून बाहेर आलो. दर्शनचा राजा बसलाय. छान दर्शन झालं. गर्दी नव्हती काय नाही. बराच वेळ होतो ना आपण गाभाऱ्यामध्ये. 15-20 मिनिटं असू जवळजवळ ना जास्त. छान मन भरून दर्शन घेतलंय ज्योतिबाच्या नावानं चांगलं. चला. नवीन नवरा नवरी ते दर्शनाला येतात कुलदेवतेच्या. मंदिराच्या परिसरामध्ये बघा बरेच देवी देवतांचे मंदिर आहेत. तर इथे सटवाई देवी प्रसन्न. सटवाई आहे आपली भाग्य जी लिहिते ना 5वीला आपण पुजतो सटवाई, ती देवी आहे. आपलं भाग्य नाही. हो. कळलं. चांगलं भाग्य लिहि मला. माझ्या बाबडीचं भाग्य चांगलं लिहि देवा. दोन्ही बाळांचं माझ्या है ना. चला. नारळ केवढे आलेत बघा. दिसली दिसली. इथून जायतून आणि खालती हे कर. दिसली ना. नारळ एवढे आलेत की ट्रॅक्टर मधून ते हे घेऊन चाललेत. हे कमीच आहेत ना पण. हरि ओम. हे बघा इथे देवाच्या मूर्त्या आहेत ज्योतिबाच्या. कृष्णाच्या वगैरे पण आहेत. ज्योतिबाच्या मूर्ती आहे. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. पाठी फ्रेम्स आहेत भरपूर. कंठी आहेत देवाच्या. घंटी सुद्धा आहेत. आलोय मंदिराच्या इथून वरती चढून. दम लागला. जाताना उतर होत ना. काय वाटलं नाही एवढं. येताना चढ होत. पण थंड वातावरण आहे अजून. वातावरण गार आहे. ऊन असलं असतं तर मग हे झालं असतं. मस्त वाटतं. इकडे चालले. चला. देवीकडे जाऊन. चला. ताईंकडे दगडी दिवे, परत छोट असं शोपीस. 1-2 दिवस जाते. पाट आहे, वरवंट आहे. किती मावशी? हे 9 दिवस टिकतंय. खलबत्ता पण आहे. हे जातं किती? 350. येते मी खरं मोठं जात 350. सिद्धू आता आहे बाबाच्या खांद्यावरती. चालली ना भरपूर दमली. हो लय दमली ना सिद्धू. लय दमला ग बाळ माझ्या. इथून बाहेर आलो. हे बघा इथून आपण आलो मंदिराच्या इथून.
आता यमाईला खाली उतरायचं. आजचा ब्लॉग इथे सेंड करत आहे. यमाई देवीचं दर्शन तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला मिळेल, तर नक्की नेक्स्ट ब्लॉग बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. चला बाय बाय, राधे कृष्ण.